पटकन उचलून तोंडात घालावासा वाटणारा असा चटपटा नाश्ता, तोही घरच्या घरी आणि सोबतच उरलेल्या चपातीपासून विश्वासच बसत नाही. पण खरंच सांगते, एकदा का तुम्ही हा नाश्ता खाल्ला ना, तर तुम्ही उरलेल्या चपातीचा नाही तर चपाती उरवून हा नाश्ता बनवसाल. तर हॅलो, हाय, नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर हा चटपटा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे थोडीशी अद्रक, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि शेव घालायची, कारण ही चटणी आपल्याला बाइंडिंग आली पाहिजे, म्हणजे थोडीशी थिक पाहिजे. चवीनुसार मीठ घालायचं, अर्ध लिंबू घालायचं, गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं. एकदम फाईन अशी ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीची घट्टसर आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे, जशी आपण सँडविच चटणी बनवतो. त्यानंतर आपण इथे घेऊया उकडलेले बटाटे. तर इथे मी साधारण मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहे. एवढ्यामध्ये 4 ते 5 पोळ्यांचा नाश्ता सहज तयार होतो. आता घालूया त्यामध्ये स्पायसीनेस आणण्यासाठी लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स घातले तरीसुद्धा चालते, हिरवी मिरची बारीक कापून घातली तरीसुद्धा चालते. चवीनुसार मीठ घालायचं, जिरे पावडर घालायची, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि बटाटे आपल्याला एकदम मॅश करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही हाताने किंवा मॅशरनेही मॅश केले तरीसुद्धा चालतात. त्यानंतर घालूया 1 चमचा धणे पावडर आणि इथे मी तळलेले शेंगदाणे घालते आहे थोडेसे. हे सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. शेंगदाण्याने खाताना बाईटमध्ये चांगला क्रंच येतो. तर बटाट्याचा मसालासुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर एक बाऊल घेऊया, ज्यामध्ये आपल्याला आपल्या गरजेनुसार जेवढ्या पोळ्या असतील त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे बेसन घालायचं आहे. त्यानंतर घालूया थोडीशी हळद, सोबतच लाल मिरची पावडर, धणे पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालायची. गरजेनुसार पाणी घालायचं आणि याचं सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं. शक्यतोवर हे बॅटर थोडंसं पातळच ठेवायचं, जेणेकरून आपण जेव्हा पोळीवर स्प्रेड करू ना, तर आपल्याला बेसनचा फ्लेवर नाही आला पाहिजे. फक्त आपल्याला बटाट्याला सिक्युअर ठेवण्यासाठी किंवा चिटकवून ठेवण्यासाठी या बॅटरचा वापर करायचा आहे. तर बेसन पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर मस्त वरून स्प्रिंकल करण्यासाठी चटपटी असा चाट मसाला तयार करूया. तर त्यासाठी काय करायचं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा चाट मसाला, गरजेनुसार काळं मीठ घालायचं आणि हा मसाला एकत्र व्यवस्थित असा मिक्स करून हा सुद्धा बाजूला ठेवून द्यायचा. खूप छान लागतो हा मसाला. चला आता घेऊया या रेसिपीचा बेसिक घटक, इन्ग्रेडियंट्स, आणि तो म्हणजेच आपली उरलेली चपाती. आता ही चपाती बऱ्यापैकी सगळ्यांकडेच 2, 3, 4 बऱ्यापैकी उरतातच, म्हणूनच तर ही सुपर चटपटी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यास आता काय करूया, एक घ्यायची आहे आपल्याला चपाती, ज्याच्यावर आपल्याला तयार केलेली ही हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्प्रेड करायची. ओके, आता आपण घेऊया बटाट्याचं मिश्रण जे आपण तयार करून ठेवलं होतं. तर आता हे आपल्याला एक अशी पातळ लेयर द्यायची आहे, जास्त जाड नाही द्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याच्यावर असा हा जो बटाट्याचा मसाला आहे व्यवस्थित चिपकवून घ्यायचा, जेणेकरून उलटपलट करताना बाहेर निघणार नाही किंवा पोळीला तो सोडणार नाही. मस्त असं स्प्रेड करून झालं, असं थापून झालं की आता आपण गॅसवर ठेवूया तवा. अशा पद्धतीने आता याच्यावर तुम्ही तेल लावू शकता, बटर किंवा तूपही लावू शकता, कारण आपल्याला इथे पोळी ही कुरकुरीत करायची आहे, क्रिस्पी करायची आहे. आता तयार पोळी आपण त्यावर ठेवून देऊया आणि जे बेसनचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते घेऊया. साधारण अशा पद्धतीचं आपलं हे बेसनचं पीठ तयार करून घेतलेलं होतं. आता एकदम पातळ अशी लेयर आपल्याला बटाट्याच्या वरून घालायची आहे. शक्यतो सगळीकडे कोट करून घ्यायचं आणि बेसनची लेयर पातळच ठेवायची, जेणेकरून खाताना आपल्याला बेसन असं लागलं नाही पाहिजे. झाकण ठेवायचं, मस्त त्याला 2 ते 3 मिनटं छान वाफवून घ्यायचं. वाफवल्यानंतर त्याला उलटपालट करायचं. आता तुम्ही ते बघू शकता, मस्त खालची पोळी जी आहे ना, एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे. मस्त आवाज येतोय. त्यानंतर आता खालच्या बाजूनेही बऱ्यापैकी शेकल्या गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ही चपाती काढल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा परातमध्ये नाही ठेवायची, शक्यतो अशी जाळीवरच ठेवायची किंवा परडीत ठेवायची, जेणेकरून खालून हवा लागेल आणि पोळीला घाम येणार नाही आणि आपली पोळी चिवी होणार नाही किंवा अशी नरम पडणार नाही. त्यानंतर पोळी अशी नॉर्मल थंड झाली की त्यावर आपल्याला चिंचेची चटणी घालायची आहे, जी मी अगोदरच करून ठेवलेली होती. छान असे तुम्ही सॉस लावला तरीसुद्धा चालते. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला टॉपिंग करायचं आहे, ज्यामध्ये मी कांदा, काकडी, टमाटर जे बारीक बारीक असं कापून ठेवलेलं होतं ते घालून घेते आहे.
त्यानंतर मस्त खारे असे तळलेले शेंगदाणे घालायचे आहे, जे असे चटपटे बनवलेले होते. त्यानंतर घालूया आपण मिक्स केलेला धने, जिरे आणि चाट मसाला, काळं मीठ घातलेला जो मसाला होता कोरडा तो घातला. त्यानंतर स्पायसीनेस वाढवण्यासाठी लाल मिरची पावडर, भरपूर अशी शेव घालायची. शेवटी त्यावर आवडीप्रमाणे लाल चटणी, हिरवी चटणी घालायची आणि मस्त एन्जॉय करायचं. खरंच सांगते, बघून तुमचा विश्वासही बसणार नाही की एवढा चटपटा नाश्ता साध्याशा पोळीपासून तयार होऊ शकतो. तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा. हा नाश्ता पोटभरीचा तर आहेच आहे, पण खरंच सांगते, ज्यांना पाणीपुरी, रगडा वगैरे हे चाट खायला बाहेर जाऊन आवडते ना, त्यांच्यासाठी तर ही रेसिपी पुरवणीचं ठरणार आहे. बघा तुम्ही किती सुंदर आणि टॅम्पटिंग हा नाश्ता दिसतोय. घरच्यांना, लहानांनाच काय, मोठेसुद्धा मागवून खातील. इतका हा जबरदस्त नाश्ता घरच्या घरी. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.